जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही अशाच नवीन नवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर व्हिडिओला हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महिला माहेरी आली, जुन्या मित्रांना भेटली, पण त्यांनीच घात केला. विकृत इच्छेला नकार देताच घेतला जीव. मोबाईलमुळे भांडं फुटलं. पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी मिळालेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावर भर देत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. हमरापूर परिसरातील शितोळेवाडी हद्दीत झाडाझुडपात अर्धनग्न अवस्थेत आढळून आलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा अवघ्या 24 तासात करण्यात आला. पोलिसांना यश मिळालं आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांच्या तत्पर तपासामुळे गंभीर गुन्ह्याचा छटा लावण्यात आला आहे. महिला माहेरी आली, जुन्या मित्रांना भेटली, पण त्यांनीच घात केला. विकृत इच्छेला नकार देताच घेतला जीव. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार मयत महिला आणि आरोपी पूर्वीपासून ओळखत होती. घटनेच्या दिवशी बाजारात त्यांची भेट झाली होती. जुन्या ओळखीमुळे तिघेही एकत्र गेले होते. मात्र आरोपींनी मद्यपान केलेले असल्याने महिलेने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. तपासात निष्पन्न झाले आहे. पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 123/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 8 जून रोजी रात्री हा गुन्हा नोंदवण्यात आला. मृत महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आल्या होत्या. त्या पतीपासून वेगळ्या राहत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. प्राथमिक तपासानुसार आरोपींनी महिलेवर हल्ला करून तिच्या चेहऱ्यावर मारहाण केली आणि गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह झाडाझुडपात अर्धनग्न अवस्थेत टाकून आरोपी पसार झाले होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगडचे पोलीस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिथोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जलिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटतील. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशाच नवीन नवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. थँक्यू.